श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. आता लाल गुंज हे प्रत्येकाला माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर ते एकदम छोटीशी अशी बी असते दिसायला, अगदी साबुदाण्यापेक्षा थोडीशी मोठी आणि त्याचा कलर हा लाल असतो आणि पुढे थोडासा काळा टिपका असतो. याचे खूप फायदे आहेत, परंतु आपल्याला माहिती नाही आहे. त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप चांगला फायदा होईल. तुम्ही हे उपाय करून बघा. जसं की आपल्याला नजरबाधा झालेली असेल किंवा एखादा तुमचा कोणी मोठा शत्रू असेल, जो तुमचा पिच्छा सोडत नसेल, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर कामधंद्यामध्ये खूप अडचण येत असेल किंवा तुमचं धनामध्ये वृद्धी होत नसेल, अशा सर्वांवरती एकमेव उपाय म्हणजेच लाल गुंज, ज्याचे मी आज तुम्हाला फायदे सांगणार आहेत. हे दिसायला जरी खूप छोटी बी असली, परंतु त्याचे फायदे खूप मोठे आहे आणि खूप ते अफाट त्याचे गुण आहे. नक्की तुम्ही हे असे प्रयोग म्हणजे नक्की करा. तर बघा तुम्हाला किती छान अनुभव होईल. आता कधी-कधी काय होतं, तुमचं एखादं व्यवसाय असेल किंवा दुकान असेल, तर बऱ्याच वेळेस काय होतं, की आपल्याला एखादा व्यक्ती येऊन गेला किंवा एखादा कस्टमर येऊन गेला आपल्या दुकानामध्ये आणि त्यानंतर असं होतं, की आपलं दुकानच चालत नाही किंवा कस्टमरच येत नाही किंवा खूप आपल्याला तोट्यात गेल्यासारखं होतं. दिवसभर बसलं तरी कोणीही कस्टमर येत नाही. तर कधी-कधी असं होतं. तर असं झालं असं म्हणजे आपलं चांगलं दुकान चालत असतं, परंतु ते अचानक कस्टमर कमी होत असतात किंवा दुकान चालत नाही. त्यासाठी आपल्याला काय तर शत्रुबाधा झालेली असते किंवा एखाद्याची नजर लागलेली असती. जी एखादी व्यक्ती आलेली आहे तिची नजर लागली असती. त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. आता बऱ्याच जणांच्या बाबतीत हे असं घडलेलं आहे. तर त्यांनी हा उपाय जरूर करा. तर तो उपाय आहे, की आपल्याला गुंज घ्यायची आहे. अ, अशा तुम्हाला 2-3 अशा कितीही तुम्ही गुंजा घेऊ शकता हातामध्ये आणि तुमच्या शॉपच्या किंवा तुमचं दुकान असेल त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात थोड्या-थोड्या त्या गुंजा तुम्हाला टाकायच्या आहे आणि म्हणजे आदल्या दिवशी टाकायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झाडून घेऊन त्या सगळ्या आपल्याला एक तर रोडवरती फेकून द्यायच्या आहे किंवा एखाद्या झाडाला टाकून द्यायच्या आहे. असं तुम्ही सलग 21 दिवस करायचं आहे. त्यामुळे काय होईल तर तुमच्या जे काही दुश्मन असेल किंवा जे काही नजर लागलेली असेल तर ती निघून जाईल. त्यानंतर दुसरा उपाय जायफळ घ्यायचं आहे एक आणि 21 गुंजा घ्यायच्या आहे आणि हे सगळंही तुम्हाला काळ्या कापडामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि दुकानाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधून ठेवायचा आहे आणि मंगळवारी किंवा शनिवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि दर महिन्याला असं चेंज करायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय खूप सोपा, जसं की आपल्याला तुमच्या धनाविषयी तुम्हाला खूप अडचण असेल, तर किंवा तुम्हाला पैशासंबंधी खूप अडचण असेल, तर त्यासंबंधी कोणत्याही गुरुवारी सकाळी अंघोळ करायची आहे, साफसफाई करून घ्यायची आणि एक पिवळं कापड घ्यायचं आहे. त्यात 11 गुंज घेऊन त्यात अखंड हळदीचा एक तुकडा टाकायचा आहे व ₹1 कॉईन टाकायचा आणि नंतर त्या सर्वही पोटलीला अगरबत्ती, दीप, धूप ओवाळून त्याची पूजा करून आणि नंतर त्याची पोटली बांधायची किंवा गाठ बांधायची आहे आणि ते तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. तुम्ही पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या घराची जी तिजोरी आहे त्यामध्ये ठेवा, दुकानामध्ये ठेवा. बघा 1 महिन्यानी सगळंही बदलून जाईल. अगदी अ, 1 महिन्यानी तुम्हाला हळू तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल किंवा तुमचा बिझनेस हळू चालायला चांगली सुरुवात होईल. तुमचे अनेक प्रश्न मार्ग लागलेले सुटतील आणि 1 महिन्यानी पुन्हा परत ती पोटली बदलून म्हणजे आधीची जी पोटली आहे ती एखाद्या झाडाखाली टाका किंवा नदीत सोडून द्या. दुसरी पुन्हा परत प्रत्येक महिन्याला चेंज करायची आहे. दुसऱ्या महिन्याला सेम अशीच प्रोसेस करायची आहे. त्यानंतर गुरुपुष्य अमृत योग असतो. तर त्या दिवशी असा जर उपयोग केला तर तो अतिउत्तम असा मानला जातो. आता त्यानंतर तुमचा सगळ्यात मोठा उपाय म्हणजे तुमचा एखादा शत्रू असेल, तो तुम्हाला खूप त्रास देत असेल किंवा एखाद्याची मैत्रीण असेल, तर तीही खूप त्रास देत असेल. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. त्या व्यक्तीच्या नावात जेवढे शब्द आहे, तेवढ्या तुम्हाला गुंज घ्यायच्या आहे. गुंज घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये थोडासा आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आणि हे गुंज घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जाळायचे आहे. कापूर आणि त्या व्यक्तीचे जेवढे नाव आहे, तेवढ्या नावाने जसं की राम असेल, तर राममध्ये र आणि म हा शब्द आहे.
तर हे 2 शब्द घेऊन 2 गुंजा घ्यायच्या आहे, असं एक्झाम्पल सांगितलेलं आहे मी. तर त्या पद्धतीने तुम्हाला हे बाहेर तुम्हाला घराच्या बाहेर हे जाळायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन. हा उपाय तुम्हाला 21 दिवस सलग करायचा आहे, जेणेकरून तुमचा शत्रू स्वतःहून तुमच्याकडे बोलायला येईल किंवा स्वतःहून तुमची माफी मागेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नंतर त्रास देणार नाही. असा जर उपाय तुम्ही करा आणि हा 100% खूप चांगल्या लोकांना अनुभव आलेला आहे ह्या गुंजांचा. त्यानंतर आपल्या घरामध्ये कधी-कधी काय होतं, की लहान मुलं अचानक आपल्या घरातील लहान मुलं खूप घाबरतात किंवा मोठी व्यक्ती असेल तीही खूप घाबरती. अगदी साध्या-साध्या गोष्टींना घाबरत असतात. तर त्यासाठी उपाय करायचा आहे. तर तो उपाय म्हणजे या गुंजा घ्यायच्या आहे. रंग याचा लाल आहे. म्हणजेच गुंजांचा रंग लाल आहे आणि काळा आहे. म्हणजेच काय तर लाल रंग म्हणजे मंगळाचा रंग आणि काळा रंग म्हणजे शनीचा रंग. हे दोन्ही एकत्र आल्यामुळे छान असं म्हणजे एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण होत असतं. तर अशा याच्यामध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे. 21 गुंजा घ्यायच्या आहे. त्यात लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि धूप-दीप दाखवून ते बाळाच्या ज्या ठिकाणी ते एखादी व्यक्ती आजारी म्हणजे घाबरत असेल किंवा एखादी लहान बाळ घाबरत असेल त्याच्या उशाला ठेवायचं आहे किंवा उशाला जर नसेल ठेवायचं तर तो कॉटवर झोपेत असेल तर कॉटच्या खाली ठेवायचं आहे. तर आणि सकाळी उठून ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहे आणि रात्री झोपत्या वेळेस एक पेला घ्यायचा त्यामध्येच आपल्याला पाणी पाणी भरून ठेवायचं आहे आणि सकाळी उठून ते जे गुंज ठेवलेलं आहे ते गुंज आणि पाणी हे आपल्याला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे किंवा नदीत सोडून द्यायचं आहे. तर असा उपाय केल्याने नक्कीच त्या मुलाचं जी भीती आहे, मनातलं दडपण आहे, प्रेशर आहे, तर ते सगळंही निघून जाईल. त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे. एखादी विवाहित स्त्री आहे, तिनं आपल्या आता बऱ्याच लेडीज ह्या कुंकू वापरत नाही. परंतु आपण देवपूजेसाठी कुंकू घेतो. देवपूजा झाल्यानंतर आपण थोडंसं आपल्या कपाळी लावतो. तर त्या कुंकामध्ये तुम्हाला ह्या ज्या काही गुंजा आहे, तर त्या थोड्याशा गुंजा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहे आणि दररोज ते थोडं-थोडं कुंकू तुमच्या कपाळी लावायचं आहे. बघा खूप छान अनुभव, तुमचं सौभाग्य वाढत असतं. तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवत असतात ह्या गुंजा आणि तुमच्या मनासारखं सगळंही होत असतं. हे उपाय नक्कीच तुम्ही करा, कारण खूप फायदेशीर आहे आणि खूप सोपा आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. श्री स्वामी समर्थ.